हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने। कालपासून आपण इश्यू ऑफ शेअर्स हा टॉपिक सुरू केलेला आहे। त्याच्यातला एक महत्त्वाचा पॉइंट म्हणजे टाइप्स ऑफ शेअर कॅपिटल। शेअर कॅपिटलचे टाइप्स आपल्याला माहिती पाहिजेत, कारण कधी कधी आपल्याला शेअर कॅपिटल देताना प्रॉब्लेम मध्ये कधी तुम्हाला सबस्क्राइब शेअर कॅपिटल देतात, कधी इश्यूड शेअर कॅपिटल देतात, कधी पेड अप शेअर कॅपिटल देतात। तर आपल्याला या वर्ड्स मधला डिफरन्सच माहिती नसतो। इश्यूड शेअर कॅपिटल म्हणजे काय, सबस्क्राइब्ड म्हणजे काय, किंवा पेड अप शेअर कॅपिटल म्हणजे काय। ठीक आहे, तर याच्यावर सुद्धा तुम्हाला एमसीक्यू प्रश्न येऊ शकतात की व्हॉट इज द अमाउंट ऑफ पेड अप शेअर कॅपिटल। तुम्हाला प्रॉब्लेम देतील, त्याच्यामध्ये काही व्हॅल्यू देतील शेअर कॅपिटलच्या, आणि तुम्हाला विचारतील की याच्यामधलं पेड अप शेअर कॅपिटल कोणतं। तर आपल्याला माहिती पाहिजे की पेड अप शेअर कॅपिटल म्हणजे काय किंवा सबस्क्राइब्ड शेअर कॅपिटल म्हणजे काय। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे हे सगळे डाउट्स क्लिअर करू, त्यामुळे आजचा व्हिडिओ मिस करू नका। तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा, आणि जेवढा तुम्हाला शेअर करता येईल तेवढा शेअर करा। तर चला सुरू करायचा आजचा व्हिडिओ। आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं शेअर म्हणजे काय। शेअर म्हणजे काय, कंपनीच्या भागभांडवलाचा लहानात लहान हिस्सा म्हणजे शेअर। जे लोक कंपनीचे शेअर विकत घेतात त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना म्हणतात शेअर होल्डर। ठीक आहे, आणि जी रक्कम त्यांनी कंपनीला शेअर्सच्या बदल्यात दिली, म्हणजे शेअर्स विकून कंपनीने जे भांडवल गोळा केलेलं आहे किंवा जे भांडवल उभं केलेलं आहे, तर त्यालाच काय म्हणतात, त्याला म्हणतात शेअर कॅपिटल। भागांच्या विक्रीमधून जे भांडवल कंपनीने गोळा केलेलं आहे तर याला शेअर कॅपिटल म्हणतात। याचे टाइप्स काय, फर्स्ट प्रकार काय, ऑथराइज्ड शेअर कॅपिटल, यालाच नॉमिनल शेअर कॅपिटल किंवा रजिस्टर्ड शेअर कॅपिटल असे म्हणतो। ऑथराइज्ड शेअर कॅपिटल म्हणजे जे भाग भांडवल कंपनीच्या घटनापत्रकात नोंदवलेले। आता कंपनीला माहिती असतं की कंपनीला काम करण्यासाठी किंवा एखादी कंपनी रन करण्यासाठी किती फंड आवश्यक आहे किंवा किती फंडची रिक्वायरमेंट आहे, तर हे कंपनीला जज करता येतं। त्यामुळे जर कंपनीने जज केलं की आपल्याला 10 लाख रुपये भांडवल लागणार आहे, ठीक आहे, आणि ते कंपनीने ते 10 लाख रुपये, हे जे 10 लाख आहे तर हे कंपनीने कंपनीच्या घटनापत्रकात नोंदवले। घटनापत्रक म्हणजे काय, मेमोरेंडम ऑफ असोसिएशन। घटनापत्रक म्हणजे कंपनीच्या नोंदणीसाठी किंवा कंपनी स्थापना करण्यासाठी जे आवश्यक दस्तऐवज असतात, तर त्याच्यापैकी महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे घटनापत्रक। ठीक आहे, या घटनापत्रकामध्ये कंपनीचे सर्व अधिकार जबाबदाऱ्या दिलेले असतात। मग याच्यामध्ये कंपनीचं कॅपिटल किती असणार आहे, भाग भांडवल किती असणार आहे, कंपनीला किती कॅपिटलची गरज आहे, तर ही अमाउंट सुद्धा एंटर केलेली असते किंवा दाखवलेली असते। म्हणजेच 10 लाख रुपये शेअर कॅपिटल कंपनीने नोंदवलेलं आहे, म्हणजे कंपनी 10 लाखाचे शेअर्स विकू शकते। पण कंपनी 10 लाखाच्या वरती शेअर्स विकू शकत नाही, कारण कंपनीला अधिकार कितीचा आहे, फक्त 10 लाखाचे शेअर्स विक्री करण्याचा अधिकार आहे। ठीक आहे, देन कंपनीचं ऑथराइज्ड शेअर कॅपिटल किती आहे, 10 लाख। का, कारण कंपनीच्या घटनापत्रकात कंपनीने किती भाग भांडवल नोंदवलेलं आहे, 10 लाख रुपये। ठीक आहे, मग याला काय म्हणतात, नोंदणीकृत भाग भांडवल किंवा नोंदवलेले भाग भांडवल। ऑथराइज्ड शेअर कॅपिटल यालाच दुसरे वर्ड नॉमिनल किंवा रजिस्टर्ड शेअर कॅपिटल। ठीक आहे, म्हणजेच कंपनीचे भाग भांडवल जे कंपनीच्या घटनापत्रकात नोंदवलेले मेमोरेंडम ऑफ असोसिएशन मध्ये कॅपिटल क्लॉज मध्ये ते मेन्शन केलेले, तर अशा भाग भांडवलाला ऑथराइज्ड शेअर कॅपिटल म्हणतात। ही मॅक्झिमम लिमिट ऑफ कॅपिटल आहे, याच्यावरती कंपनी भाग भांडवल विक्रीला काढू शकत नाही। म्हणजे मॅक्झिमम लिमिट, आता जर तुम्हाला प्रश्न विचारला मॅक्झिमम लिमिट ऑफ कंपनी शेअर कॅपिटल इज नोन ॲज, ठीक आहे, मग ऑप्शन मध्ये तुम्हाला दिले इश्यूड शेअर कॅपिटल, सबस्क्राइब्ड शेअर कॅपिटल, ऑथराइज्ड शेअर कॅपिटल। मग आन्सर काय असेल, ऑथराइज्ड शेअर कॅपिटल, कारण ऑथराइज्ड शेअर कॅपिटलच्या वरती कंपनी इश्यू करू शकत नाही। कारण ऑथराइज्ड शेअर कॅपिटल म्हणजे कंपनीने घटनापत्रकात जे नोंदवलेलं कॅपिटल आहे ते, इन केस कंपनीला जास्त भांडवलाची गरज असेल, घटनापत्रकात बदल करण्याचे जे नियम आहेत ते फॉलो करून कंपनीला ही अमाउंट चेंज करावी लागते, त्याच्यानंतरच कंपनीला ते इश्यू करता येतं। ठीक आहे, पण जोपर्यंत कंपनीच्या भांडवल कलमामध्ये किंवा कंपनीच्या घटनापत्रकात 10 लाख कॅपिटल दिलेले आहे, तर कंपनी मॅक्झिमम 10 लाखाचे शेअर्स इश्यू करू शकते। ठीक आहे, आपण गृहीत धरू कंपनीचा प्रत्येक शेअर 10 रुपयाचा आहे। देन कंपनीचं ऑथराइज्ड शेअर कॅपिटल किती झाला, 1 लाख इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 ईच। कंपनीचं ऑथराइज्ड शेअर कॅपिटल किती झाला,
1 लाख इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. ऑथराइज शेअर कॅपिटल म्हणजे जे भाग भांडवल कंपनीच्या घटनापत्रकात नोंदवलेले किंवा मेमोरंडम ऑफ असोसिएशन मध्ये जे कॅपिटल रजिस्टर्ड केलेलं. ठीक आहे, तर त्याला काय म्हणतात, ऑथराइज शेअर कॅपिटल. याला नॉमिनल शेअर कॅपिटल किंवा रजिस्टर्ड शेअर कॅपिटलही म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट टाइप आहे इश्यूड शेअर कॅपिटल. ऑथराइज शेअर कॅपिटल पैकी जो पार्ट कंपनीने इश्यू केलाय, कंपनीने इश्यू केला म्हणजे विक्रीला काढलेला आहे, तर याला काय म्हणतात, विक्रीला काढलेला आहे. म्हणजेच कंपनीने जे शेअर लोकांना ऍप्लिकेशन मागवले, जेवढे शेअर्सचे ऍप्लिकेशन मागवले, तर त्याला इश्यूड शेअर कॅपिटल म्हणतात. ऑथराइज शेअर कॅपिटल पैकी जो भाग कंपनीने इश्यू केलेला आहे, लोकांना इश्यू केले जे शेअर्स, तर त्या शेअर कॅपिटलला इश्यूड शेअर कॅपिटल म्हणतात. उदाहरणार्थ आपण काय गृहीत धरलं, आपल्याकडे किती इक्विटी शेअर होते, 1 लाख इक्विटी शेअर्स आहेत. तर 1 लाखापैकी कंपनी काय करते, कंपनी जेवढे शेअर्स घटनापत्रकात जेवढे शेअर कॅपिटल आहे तेवढं शेअर कॅपिटल कधीच विक्रीला काढत नाही किंवा तेवढं शेअर कॅपिटल कधीच इश्यू करत नाही. कारण कंपनीला घटनापत्रकातलं हे कॅपिटल सहजासहजी बदलता येत नाही. त्याच्यामुळं कंपनीला हे कॅपिटल जरा जपून वापरावं लागतं. कंपनीला काही फंड लिक्विडेशनच्या वेळेस सुद्धा गरजेचा असतो. तर त्यावेळेस कंपनी त्यामुळे काय करते, या शेअर कॅपिटल पैकी ही मॅक्झिमम लिमिट आहे शेअर कॅपिटलची. ठीक आहे, याच्यापेक्षा जास्त कंपनी शेअर कॅपिटल इश्यू करू शकत नाही. त्यामुळे कंपनी शेअर इश्यू करताना काय करते, याच्यातला जेवढा गरजेचा आहे तेवढाच पार्ट इश्यू करते. ठीक आहे, मग या जेवढा पार्ट कंपनीने इश्यू केला याला म्हणतात इश्यूड शेअर कॅपिटल. आता आपण गृहीत धरू इथे 1 लाख आहेत, 1 लाखापैकी कंपनीने 60,000 शेअर्स समजा इश्यू केले. ठीक आहे, 60,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. ठीक आहे, कंपनीने या ऑथराइज शेअर कॅपिटल पैकी किती भाग विक्रीला काढला, फक्त 60,000 शेअर्स इक्विटी शेअर्स इश्यू केले, ₹10चा एक शेअर. ठीक आहे, तर याला म्हणतात इश्यूड शेअर कॅपिटल. ऑथराइज शेअर कॅपिटल पैकी जो भाग कंपनीने इश्यू केलाय तर याला इश्यूड शेअर कॅपिटल म्हणतात. आणि आता 60,000चे इक्विटी शेअर कंपनीने इश्यू केले, मग उरले किती, हे जे 40,000 इक्विटी शेअर्स आहेत, 1 लाख इक्विटी शेअर पैकी कंपनीने इश्यू किती केले, 60,000 इश्यू केले. बाकीचे राहिलेले जे 40,000 आहे ते अनइश्यूड शेअर कॅपिटल. ठीक आहे, जे शेअर कॅपिटल कंपनीने इश्यू केले, कंपनीने 1 लाखापैकी 60,000 इक्विटी शेअर इश्यू केले ₹10 प्रमाणे, म्हणजे 6 लाख कंपनीचं इश्यूड शेअर कॅपिटल आलं. आणि अनइश्यूड शेअर कॅपिटल किती आहे, 40,000 शेअर कंपनीने इश्यू केले नव्हते, त्याची किंमत किती आहे, ₹10, म्हणजे 4 लाख हे कंपनीचं अनइश्यूड शेअर कॅपिटल. ठीक आहे, आलं लक्षात. घटनापत्रकात जे नोंदवलेलं कॅपिटल याला म्हणतात ऑथराइज शेअर कॅपिटल. ऑथराइज शेअर कॅपिटल पैकी जो पार्ट कंपनीने इश्यू केला याला म्हणायचं इश्यूड शेअर कॅपिटल. आणि जो पार्ट इश्यू केला नाही याला म्हणतात अनइश्यूड शेअर कॅपिटल. ठीक आहे, तर ॲज पर रिक्वायरमेंट कंपनी हे शेअर कॅपिटल इश्यू करू शकते. कंपनीला जेव्हा गरज वाटेल तेव्हा कंपनी काय करते, ॲप्लिकेशन मागवते आणि हे शेअर्स इश्यू करते. त्यानंतर आहे आता कंपनी हे शेअर इश्यू कॅश देऊनही करू शकतात किंवा अदर दॅन कॅश सुद्धा करू शकतात. ठीक आहे, मागच्या व्हिडिओमध्ये आपण इश्यू फॉर कॅश, अदर दॅन कॅश हे दोन्ही प्रकार बघितले. ठीक आहे, मग कंपनी हे जे शेअर्स आहेत हे कॅश घेऊनही इश्यू करू शकते किंवा कॅश व्यतिरिक्त ॲसेट घेऊन किंवा वेंडरला शेअर देऊन, अंडररायटरला शेअर देऊन किंवा प्रमोटरला शेअर देऊन भागांची विक्री करू शकते किंवा शेअर इश्यू करू शकते. त्याच्यानंतर पुढचा प्रकार इश्यूड शेअर कॅपिटल म्हणजे विक्रीस काढलेले भाग भांडवल. ठीक आहे, विक्रीस काढले म्हणजे त्याचे ऍप्लिकेशन आपण मागवले, कंपनीने मागवले, कंपनीने लोकांकडून ऍप्लिकेशन मागवले, पब्लिक कडून ऍप्लिकेशन मागवले. ठीक आहे, मग किती शेअर विक्रीला काढले कंपनीने, 60,000 शेअर्स विक्रीला काढले ₹10 प्रमाणे, म्हणजे 6 लाख रुपये कंपनीचं इश्यू कॅपिटल झालं. पण कंपनीने जेवढे शेअर विक्रीला काढले तेवढे विकले जातीलच असं नाही. 60,000 कंपनीने शेअर्स विक्रीला काढले. ठीक आहे, 60,000 ऍप्लिकेशन आले, याला म्हणायचं फुल सबस्क्रिप्शन. कधी कधी काय होतं, कंपनीने शेअर 60,000 विक्रीला काढ, 80,000 ऍप्लिकेशन आले, याला म्हणतात ओव्हर सबस्क्रिप्शन. आणि कधी कधी काय होतं, 60,000चे शेअर्स विक्रीला काढले पण 50,000चं ऍप्लिकेशन आले, याला म्हणायचं अंडर सब. ठीक आहे, मग कधी कधी काय होतं, हे जे इश्यूड शेअर कॅपिटल पैकी कमी जर ऍप्लिकेशन आले, आपण गृहीत धरू इथे 60,000 शेअर्स विक्रीला काढले पण ऍप्लिकेशन 50,000 शेअर्स साठीच आले, म्हणजे लोकांना किती शेअर्स दिले आपण, तेवढे ऍप्लिकेशन आले तेवढे आपण शेअर्स विकले. म्हणजेच
आपलं विकलेले भाग भांडवल किती आहे 50,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 ईच, मग ते किती आहे 5 लाख। ठीक आहे, सबस्क्राइब्ड शेअर कॅपिटल हे काय आहे विक्रीस काढलेले भाग भांडवल। ठीक आहे, विक्रीस काढले त्यापैकी सगळे विकले का नाही, त्यापैकी विकले किती, मग आपलं विकलेलं भाग भांडवल किती आहे 5 लाख रुपये। इश्यूड शेअर कॅपिटल पैकी जो पार्ट लोकांनी सबस्क्राइब केलेला आहे किंवा जे शेअर्स पब्लिकने सबस्क्राइब केलेले आहेत ते शेअर कॅपिटल म्हणजे सबस्क्राइब्ड शेअर कॅपिटल। ओके, म्हणजेच आता इथे बघा किती शेअर विक्रीला काढले होते 60,000पैकी 50,000च लोकांनी शेअर सबस्क्राइब केले, म्हणजे सबस्क्राइब्ड शेअर कॅपिटल किती आला आपला 5 लाख रुपये। ठीक आहे, उरले किती 60,000पैकी 50,000 सबस्क्राइब झाले, उरले किती 10,000। ठीक आहे, 10,000 इक्विटी शेअर्स। इश्यूड शेअर कॅपिटल पैकी जो पार्ट लोकांनी सबस्क्राइब केला याला म्हणायचं सबस्क्राइब्ड शेअर कॅपिटल, आणि त्याच्या व्यतिरिक्त जे शेअर राहिले की जे लोकांनी सबस्क्राइब केले नाही याला म्हणायचं अनसबस्क्राइब्ड शेअर कॅपिटल। ठीक आहे, म्हणजे मराठीमध्ये आपण याला काय म्हणणार विक्रीस काढलेले भाग भांडवल। ठीक आहे, ऑथराइज शेअर कॅपिटल म्हणजे अधिकृत भाग भांडवल, इश्यूड शेअर कॅपिटल म्हणजे विक्रीस काढलेले भाग भांडवल, सबस्क्राइब्ड शेअर कॅपिटल म्हणजे विकलेले भाग भांडवल। ठीक आहे, आणि अनसबस्क्राइब कॅपिटल म्हणजे न विकलेले भाग भांडवल। आपण 60,000 शेअर्स इश्यू केले पण त्यातले फक्त लोकांनी पब्लिकने सबस्क्राइब किती केले 50,000 शेअर सबस्क्राइब केले, बाकीचे जे 10,000 आहेत ते अनसबस्क्राइब आहे। ठीक आहे, म्हणजे आपलं सबस्क्राइब्ड शेअर कॅपिटल किती आलं 5 लाख, अनसबस्क्राइब्ड शेअर कॅपिटल किती आलं 1 लाख रुपये। त्याच्यानंतर सबस्क्राइब्ड शेअर कॅपिटल पैकी जो पार्ट आपण मागवलेला आहे म्हणजे आता उदाहरणार्थ इथे बघा फेस व्हॅल्यू किती आहे शेअर्सची 10 रुपये, आपण गृहीत धरू या 10 रुपयापैकी आपण 8 रुपये मागवलेले बाकीचे मागवायचे। ठीक आहे, मग या 10 रुपयापैकी जो पार्ट आपण मागवलेला आहे याला म्हणतात कॉल्ड अप शेअर कॅपिटल। ठीक आहे, जो पार्ट आपण शेअर्सचा मागवलेला आहे याला म्हणायचं कॉल्ड अप शेअर कॅपिटल। 10 रुपयाचा एक शेअर आहे, 10 रुपयापैकी आपण किती मागवलेले 8 रुपयेच मागवलेले। ठीक आहे, म्हणजे 8×45 म्हणजे टोटल शेअर कॅपिटल आपण मागवलेलं किती आहे आपण 4 लाख मागवलेले। ठीक आहे, मग या ठिकाणी कॉल्ड अप शेअर कॅपिटल म्हणजे सबस्क्राइब्ड शेअर कॅपिटल पैकी जेवढं कॅपिटल आपण मागवलेलं किंवा कंपनीने मागवलेलं तर ती व्हॅल्यू म्हणजे कॉल्ड अप शेअर कॅपिटल म्हणजे कंपनीने मागवलेले भाग भांडवल। सबस्क्राइब्ड शेअर कॅपिटल पैकी जो भाग कंपनीने मागवलेला याला म्हणायचं कॉल्ड अप शेअर कॅपिटल, आणि जो भाग मागवलेला नाहीये म्हणजेच किती 5 लाखापैकी 4 लाख मागवलेले म्हणजेच 1 लाख रुपये हे काय आहे अनकॉल्ड अप आहे। ठीक आहे, मग त्या 1 लाखाला काय म्हणायचं अनकॉल्ड अप कॅपिटल, म्हणजे किती पार्ट बाकी आहे 50,000 शेअर्सचे 2 रुपयाप्रमाणे अनकॉल्ड अप व्हॅल्यू किती आहे अनकॉल्ड अप व्हॅल्यू आहे 1 लाख। कॉल्ड अप शेअर कॅपिटल किती आहे 4 लाख आणि अनकॉल्ड अप कॅपिटल किती आहे 1 लाख। त्यानंतर पुढचा प्रकार आहे पेड अप शेअर कॅपिटल। कॉल्ड अप शेअर कॅपिटल पैकी जे लोकांनी दिलंय, आता कंपनीने मागवलं किती, कंपनीने कॅपिटल 4 लाख मागवलं पण सगळे लोक कॅपिटल देतीलच असं नाही, भागांचे पैसे भरतीलच असं नाही। काही लोक असे असतील की ज्यांनी भागाचे पैसे कंपनीने मागवून सुद्धा भरले नाहीत, मग ज्या लोकांनी पैसे भरलेले नाहीत याला म्हणतात कॉल्स इन एरियर्स। आता या 50,000 शेअर होल्डर मध्ये 50,000 शेअर्स पैकी ए हा शेअर होल्डर आहे तर त्याच्या शेअर्सचे 40,000 रुपये येणे म्हणजे त्याच्याकडून आपल्याला 40,000 रुपये यायचे पण त्याने ते 40,000 रुपये भरले नाही। ठीक आहे, मग त्याने भागाचे पैसे भरले का, शेअर्सचे पैसे त्याने कंपनीला दिलेले नाहीत यालाच म्हणतात कॉल्स इन एरियर्स। ठीक आहे, म्हणजेच ज्या भागांचे पैसे बाकी आहेत किंवा थकबाकी आहे, ठीक आहे, ज्या भागांचा कॉल्स थकबाकी आहे किंवा पैसे भरलेले नाहीत तर याला म्हणतात कॉल्स इन एरियर। एकडे किती एरियर्स आहेत आपले 40,000। ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त बाकी सगळ्यांनी पैसे भरलेत मग यालाच म्हणायचं पेड अप शेअर कॅपिटल। ठीक आहे, म्हणजे कॉल्ड अप शेअर कॅपिटल पैकी 4 लाखापैकी एकडे 40,000 आहेत तर त्याने ते भरलेले नाहीयेत म्हणजेच बाकीचे किती 3,60,000। ठीक आहे, बाकीचे किती 3,60,000 तर या 3,60,000ला काय म्हणायचं पेड अप शेअर कॅपिटल। ठीक आहे, कॉल्ड अप शेअर कॅपिटल 2 पार्टमध्ये आपण डिवाइड केला। पेड अप म्हणजे जे
भागांची जी किंमत मिळालेली आहे ते पेड अप शेअर कॅपिटल, आणि जी किंमत नाही मिळाली त्याला म्हणायचं अनपेड कॅपिटल किंवा अनपेड शेअर कॅपिटल, किंवा यालाच कॉल सिनॅरियर्स म्हणतात. आणि ज्या लोकांनी कॉल्स भरलेले नाहीत, पैसे भरलेले नाहीत, इन फ्युचर कंपनी काय करते, त्यांना कंपनीच्या नियमाप्रमाणे नोटीस पाठवल्या जातात आणि त्या पाठवून सुद्धा जर ह्या भागधारकाने कंपनीचे पैसे भरले नाहीत, भागांचे पैसे भरले नाहीत, तर त्याचे भाग जप्त केले जातात. म्हणजेच याला आपण काय म्हणतो, फॉरफिचर ऑफ शेअर्स. ठीक आहे. तर MCQ तुम्हाला विचारताना या पार्टवर देखील विचारले जातात, त्यामुळे फॉरफिचरच्या एंट्री देखील खूप महत्त्वाच्या आहेत या टॉपिकमध्ये. ठीक आहे. मग या ठिकाणी पेड अप शेअर कॅपिटल किती झालं, 3,60,000, आणि अनपेड शेअर कॅपिटल किती झालं, 40,000. आता याच्यामध्ये हे जे अनकॉल्ड अप शेअर कॅपिटल आहे, जे कंपनीने मागवलेलं नाही आहे, सबस्क्राईब शेअर कॅपिटल किती आहे, 5 लाख. याच्यापैकी कंपनीने काय केलं होतं, 4 लाख मागवले, 1 लाख रुपये अनकॉल्ड अप शेअर कॅपिटल होतं. तर नंतर कंपनी स्पेशल रिझोल्यूशन पास करून याला रिझर्व्ह कॅपिटल डिक्लेअर करू शकते. ठीक आहे. मग या ठिकाणी कंपनीच्या भाग भांडवलाचा अजून एक प्रकार कोणता, रिझर्व्ह कॅपिटल. ठीक आहे. म्हणजेच कंपनीच्या भाग भांडवलाचा जो हिस्सा कंपनीने मागवलेला नाहीये, इश्यूड शेअर कॅपिटल पैकी किंवा सबस्क्राइब्ड शेअर कॅपिटल पैकी जो भाग कंपनीने अजून मागवलेला नाही, भाग तर विकलेले आहेत. ठीक आहे. पण कंपनीने काय केलं, 10 रुपयाचा शेअर आहे तर त्यातले 8 रुपयेच मागवले, 2 रुपये भागधारकांकडे राखीव ठेवले. ठीक आहे. ज्यावेळेस कंपनी मागवेल त्यावेळेस ते भरतील. तर अशा पद्धतीने जो पार्ट कंपनीने राखीव ठेवलेला आहे तर याला म्हणतात रिझर्व्ह शेअर कॅपिटल. तर हे झाले भाग भांडवलाचे प्रकार. ऑथराइज शेअर कॅपिटल जे कंपनीच्या घटनापत्रकात नोंदवलेले आहे, ही मॅक्झिमम लिमिट ऑफ कॅपिटल असते, याच्यावरती कंपनी शेअर कॅपिटल इश्यू करू शकत नाही. कंपनीच्या भांडवल कलमामध्ये किंवा कॅपिटल क्लॉजमध्ये ही अमाऊंट मेन्शन केलेली असते. त्याच्यानंतर ऑथराइज शेअर कॅपिटल 2 मेन पार्टमध्ये डिवाइड होतं. एक आहे इश्यूड शेअर कॅपिटल, दुसरा अनइश्यूड शेअर कॅपिटल. विक्रीस काढलेले भाग भांडवल आणि विक्रीस न काढलेले भाग भांडवल. ठीक आहे. मग ऑथराइज शेअर कॅपिटल ही कंपनीच्या भाग भांडवलाची मॅक्झिमम लिमिट असते. हे सगळे कॅपिटल कंपनी एकाच वेळेला विक्रीला काढत नाही, त्याच्यापैकी काही पार्ट कंपनी विक्रीला काढते. ठीक आहे. मग या शेअर कॅपिटल पैकी जो पार्ट कंपनीने विक्रीला काढलेला आहे याला म्हणायचं इश्यूड शेअर कॅपिटल, आणि दुसरा आहे याच्यापैकी जो पार्ट ऑथराइज शेअर कॅपिटल पैकी जो पार्ट कंपनीने विक्रीला काढलेला नाही याला म्हणायचं अनइश्यूड शेअर कॅपिटल. त्याच्यानंतर बॅलन्स शीटला आपण दाखवताना आपण कोणतं शेअर कॅपिटल दाखवणार, आपण फक्त इश्यूड शेअर कॅपिटल दाखवणार. ठीक आहे. अनइश्यूड शेअर कॅपिटल कंपनी बॅलन्स शीटमध्ये दाखवत नाही. अनइश्यूड शेअर कॅपिटल ह्यातले जसे गरजेप्रमाणे कंपनी शेअर्स इश्यू करत असते. त्याच्यानंतर इश्यूड शेअर कॅपिटलचे 2 पार्ट होतात, एक सबस्क्राइब, दुसरा अनसबस्क्राइब्ड. ठीक आहे. इश्यूड शेअर कॅपिटल पैकी जो पार्ट लोकांनी खरेदी केलाय किंवा जे शेअर्स लोकांनी खरेदी केल्या, सबस्क्राइब केले, तर याला म्हणतात सबस्क्राइब्ड शेअर कॅपिटल. आणि जो पार्ट लोकांनी सबस्क्राइब केला नाही त्याला म्हणतात अनसबस्क्राइब्ड शेअर कॅपिटल. त्याच्यानंतर सबस्क्राइब्ड शेअर कॅपिटल पैकी जेवढे पैसे कंपनीने मागवले तर याला म्हणतात कॉल्ड अप शेअर कॅपिटल. जे पैसे कंपनीने अजून मागवलेले नाहीये याला म्हणायचं अनकॉल्ड अप शेअर कॅपिटल. कॉल्ड अप शेअर कॅपिटल पैकी जेवढे पैसे कंपनीने मागवले त्याच्यापैकी ज्या लोकांनी पैसे दिले नाहीत त्याला म्हणायचं अनपेड कॉल्स किंवा अनपेड शेअर कॅपिटल. आणि ते वगळून जे कॅपिटल कंपनी शेअर होल्डरनी भरलेलं आहे, म्हणजेच कॉल्ड अप शेअर कॅपिटल मधून आपण जर एरियर्सची अमाऊंट मायनस केली की आपलं पेड अप शेअर कॅपिटल येतं. म्हणजे कॉल्ड अप शेअर कॅपिटल पैकी जे पैसे भागधारकांनी भरलेले तर यालाच म्हणायचं पेड अप शेअर कॅपिटल, आणि जे भरलेले नाहीये ते याला म्हणायचं अनपेड शेअर कॅपिटल. आता 10 रुपयाचा एक भाग आहे, कंपनीने मागवलेत 8 रुपये. ठीक आहे. 2 रुपये अजून मागवलेले नाहीये. कधी कधी कंपनी हे 2 रुपये राखीव ठेवू शकते लिक्विडेशनच्या वेळेस मागवण्यासाठी. तर या कॅपिटलला म्हणतात रिझर्व्ह कॅपिटल. म्हणजेच अनकॉल्ड अप शेअर कॅपिटल जे आहे तर ते कंपनी ठराव पास करून रिझर्व्ह कॅपिटल म्हणून सुद्धा डिक्लेअर करू शकते. तर हे झाले टाइप्स ऑफ शेअर्स. तर हे बॅलन्स शीट मध्ये कोणत्या फॉर्मॅटमध्ये दाखवतात हे बघू आणि हा व्हिडिओ संपू. तर आपण चार्ट मध्ये बघितलेले टाइप्स ऑफ शेअर कॅपिटल हे या ठिकाणी बॅलन्स शीट मध्ये आपण कसे नोट करणार किंवा बॅलन्स शीट मध्ये कसे दाखवणार ते बघू. तर सगळ्यात आधी घ्यायचं शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल मधला फर्स्ट पार्ट काय,
ऑथराइज शेअर कॅपिटल, ऑथराइज शेअर कॅपिटल म्हणजे घटनापत्रकात नोंदवलेलं कॅपिटल. आता इथे आपण एक्झाम्पल मध्ये बघितलं होतं बघा, 1 लाख इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. आपल्या या ठिकाणी ऑथराइज शेअर कॅपिटल किती आला, 10 लाख. त्याच्यानंतर ऑथराइज पैकी जो पार्ट आपण इश्यू केलेला आहे तर याला म्हणायचं इश्यूड शेअर कॅपिटल. आपण 60,000 इक्विटी शेअर्स इश्यू केले होते ₹10 प्रमाणे, 6 लाख. त्याच्यानंतर सबस्क्राइब्ड शेअर कॅपिटल, इश्यू केलेल्यापैकी ऑथराइज शेअर कॅपिटलचा जो पार्ट इश्यू केलाय ते इश्यूड शेअर कॅपिटल, जो पार्ट इश्यू केला नाही तो अनइश्यूड शेअर कॅपिटल. तो पार्ट बॅलन्स शीटला दाखवायची गरज नसते, त्याच्यामुळे फक्त आपण ऑथराइज शेअर कॅपिटल पैकी जे इश्यू केले ते दाखवले. ठीक आहे. त्याच्यानंतर इश्यूड शेअर कॅपिटल पैकी जे लोकांनी खरेदी केले किंवा सबस्क्राइब केले तर ते शेअर्स किती आहेत, 50,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. सबस्क्राइब्ड शेअर कॅपिटल किती आलं, 5 लाख. जे कॅपिटल इश्यूड पैकी जे कॅपिटल लोकांनी पब्लिकनी सबस्क्राइब केले ते सबस्क्राइब शेअर कॅपिटल, आणि जे पब्लिकनी सबस्क्राइब केलं नाही म्हणजे जे शेअर आपले विकले गेले नाही त्याला अनसबस्क्राइब्ड शेअर कॅपिटल म्हणतात. ठीक आहे. ते सुद्धा बॅलन्स शीटला दाखवायची गरज नसते. त्याच्यानंतर पुढे आहे सबस्क्राइब्ड शेअर कॅपिटल पैकी जेवढे पैसे भागांचे, ₹10 पैकी भागांचे जे पैसे या 5 लाखापैकी कंपनीने जेवढे पैसे मागवले तर याला म्हणायचं कॉल्ड अप शेअर कॅपिटल. 50,000 शेअर्सचे ₹8 प्रमाणे आपण मागवले ₹4,00,000. मग त्या 4 लाखापैकी कॉल्ड अप शेअर कॅपिटल ₹8 कॉल्ड अप शेअर कॅपिटल, आणि उरले किती, ₹2. ठीक आहे, जे नाही मागवले आपण तर ते सुद्धा दाखवायची गरज नसते. मग ते काय, अनकॉल्ड अप शेअर कॅपिटल, आणि ते नंतर रिझर्व कॅपिटल म्हणून कंपनीला दाखवता येतं. जर कंपनीनं तसं रिझोल्युशन पास केलं तर ते कंपनीला जे अनकॉल्ड अप शेअर कॅपिटल असतं तर ते कंपनीला रिझर्व कॅपिटल म्हणून ट्रीट करता येतं किंवा दाखवता येतं. ओके. सबस्क्राइब्ड शेअर कॅपिटल पैकी जे पैसे कंपनीने मागवलेले आहेत त्याला कॉल्ड अप शेअर कॅपिटल म्हणतात. कंपनीने किती मागवले, 50,000 शेअर्सचे ₹8 प्रमाणे ₹4 लाख मागवले. पण हे ₹4,00,000 सगळ्या लोकांनी दिले का, नाही. यातले काही लोक असतील की ज्यांनी पैसे भरले नाही. उदाहरणार्थ ए या व्यक्तीने 40,000 भरले नाहीत म्हणजे त्याचे कॉल्स एरियर्स आहेत. मग हे काय झाले, कॉल्स इन एरियर्स. कॉल्स इन एरियर्स म्हणजेच अनपेड कॉल, भागाचे पैसे याने भरले नाही. मग हे कॉल्स इन एरियर्स आपण काय केले, ह्याच्यातून लेस केले आणि हे आलं आपलं पेड अप शेअर. ठीक आहे. मग बॅलन्स शीटला दाखवताना कॉल्ड अप अँड पेड अप शेअर कॅपिटल म्हणून एकत्र हेडिंग खाली ते दाखवता येतं किंवा दाखवलं जातं. ठीक आहे. कॉल्ड अप अँड पेड अप शेअर कॅपिटल, जेवढं कॉल्ड अप आहे त्याच्यातून अनपेड लेस केला आणि पेड अप शेअर कॅपिटल आपण बाहेर घेतलं. ठीक आहे. मग बॅलन्स शीटला आपण याच्यापैकी कोणतीही एकच टोटल घेणार. ठीक आहे. ऑथराइज शेअर कॅपिटल तर कुठेच टोटलमध्ये घेत नाही, कारण प्रत्येक वेळेस कंपनीचं ऑथराइज शेअर कॅपिटल हे इश्यू केलेलं तेवढं असेलच असं नाही. मग आता कधी कधी तुम्हाला प्रॉब्लेममध्ये सबस्क्राइब्ड शेअर कॅपिटल देतात, कधी तुम्हाला कॉल्ड अप शेअर कॅपिटल म्हणून देतात, कधी पेड अप शेअर कॅपिटल म्हणून देतात. ठीक आहे. आठवत असेल आता तुम्हाला SYBCom मध्ये तुम्ही फायनल अकाउंटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, त्याच्यामध्ये आठवत असतील आता हे शब्द. ठीक आहे. ऑथराइज शेअर्सच्या खाली आपल्याला RS टीचरने सांगितलं 2 लाईन मारायचे. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर इश्यूड अँड पेड अप शेअर कॅपिटल किंवा इश्यूड अँड सबस्क्राइब्ड कॅपिटल किंवा सबस्क्राइब्ड अँड पेड अप कॅपिटल. तर अशा पद्धतीने कोणतेही वर्ड वापरून तुम्हाला कॅपिटल दिलेलं असतं, त्याची शेअर्सची क्वांटिटी, टाईप आणि त्याची फेस व्हॅल्यू, ह्या तिन्ही गोष्टी आपण तिथे मेन्शन. तर हे झाले आपले टाइप्स ऑफ शेअर्स. इश्यू ऑफ शेअर्स पैकी अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आहे, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा, व्हिडिओ कुठे स्किप करू नका. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. याच्यानंतर आपल्याला अजून एक महत्त्वाचा पॉइंट बघायचा आहे, तो म्हणजे टाइप्स ऑफ शेअर्स. ऑफ शेअर्स मधला महत्त्वाचा पॉइंट आहे, त्यामुळे तो देखील मिस करू नका आणि चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.